कुटुंबियामधल्या सगळ्याच व्यक्तींची नावं आपण या ठिकाणी सांगितलीत. आपलं भाषण म्हणजे विचार, विनोद आणि श्रद्धा याचा अतिशय उत्तम असा मेळ होता. पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद. यानंतर ज्या प्रमुख पाहुण्यांचं भाषण खरं तर ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. ज्यांना उत्तम वक्ता असा नावलौकिक ज्यांचा या परिसरामध्ये आहे त्या जोशी सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्वागताध्यक्ष अण्णा, माझे विद्यार्थी, लाडके विद्यार्थी शशिकांत राऊत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, या मेळाव्याला उपस्थित असलेले जे सर्व माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहे त्यांना मी वंदन करतो. जी समवयस्कर आहे त्यांना मी नमस्कार करतो आणि जी लहान आहेत त्यांना मी शुभाशीर्वाद देतो. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात, मी इथे मार्गदर्शन करायला आलो नाही. मला जेव्हा सांगण्यात आलं की असं सांगा, तेव्हा माझ्याही जीवनामध्ये अशा एका चांगल्या कुटुंबाचा चांगला सोहळा बघायला मिळणार आहे म्हणून जेव्हा मला ते सांगितलं या, तेव्हा मी स्वार्थाने सांगितलं हो मी येतो. कारण मला इथून शिकून जायचं आहे. माझ्या कुटुंबात असं काय मला करता येईल का, ह्या मंडळींनी कसं केलं हे केवळ समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. कुठलंही मार्गदर्शन करणार नाही, पण तुमचे आणि माझे भावबंध जे आहेत, स्नेहबंध आहेत, ह्याचा उल्लेख तर मी निश्चित करणार. हे भाट आहे, बुडा भाट, ह्याला लागून आहे ना, त्याला बेलक भाट म्हणतात. ब्राह्मणाईचा जो भाग आहे ना तो बेलक भाट. ही भाटही दोन्ही लागून आहे. त्यामुळे आपली दोन्ही कुटुंब, जोशी कुटुंब आणि हे राऊत कुटुंब, हे जमिनीने पण एकत्र आहे. इथेच नाही, खोकऱ्याला पण बघा तुम्ही, खोकऱ्याला पण मध्ये फक्त कंपाऊंड, आमची जमीन आहे आणि तुमची जमीन, म्हणजे पिढ्यानी पिढ्या. आता हे 200 म्हणतात, पण आपल्याला इतिहास माहिती की 1298ला आपण इथे आलो. आणि महत्वाचं काय तर इथे आम्हाला तुमचं का आणि पौरोहित्य करणारी माणसं ह्यांचा त्यांच्या यजमानांशी जो संबंध असतो ना तो फार भावनिक संबंध असतो. कारण सुखदुःखाला ती एकत्रच येत असतात. बघा, लग्न कार्य असलं पौरोहित्य लागतं, दुःखाला पण तोच लागतो. तर सुखदुःखाच्या वेळेला आपण दोन्ही कुटुंब एकत्र येत होतो आणि हे पिढ्याने पिढ्या येत आहोत. तसं म्हटलं तर 1298 धरलं, मग 1300 पासून आपण विचार केला तर जवळजवळ 28-29 पिढ्यांचा आपला संबंध आहे. आपल्याला तसं काय माहिती नसेल, आपल्याला 3-4 पिढ्यांचाच माहिती असेल, पण तो एवढा संबंध जो आहे त्यामुळे आज मला तुम्ही इथे बोलावले असं मी समजतो आणि मी आलो. मी तसा इकडला परका, परंतु इथे आलोय. पण मला असं वाटतं मी माझ्या कुटुंबातल्याच एका सोहळ्यामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याशी बोलतो. कारण सुखदुःखात येणं हे फार, सुखात तसं नाही आलं तरीही चालतं, पण माणसाला दुःखामध्ये माणसांची आवश्यकता. परमेश्वराने माणसं निर्माण केलेली आहेत ही एकमेकाचं दुःख विभागून घेण्यासाठीच. तेच प्रयोजन आहे. दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, असं म्हटलं. एकमेकाचं दुःख वाटून घेण्यासाठी आणि पिढ्याने पिढ्या 28-29 पिढ्या आपले दोन्ही कुटुंब एकमेकाची दुःख आपण वाटून घेतो आहोत आणि म्हणून आपण जवळ आहोत. आणि सांगू, कदाचित आपण ज्यांच्याबरोबर आनंदात एकत्र आलो आहोत त्यांना आपण विसरू शकतो, पण खलील जिब्रानी म्हटलंय जी माणसं दुःखात एकत्र येतात, जी एकत्र अश्रू ढाळतात ना, ती एकमेकाला कधी विसरू शकत नाही. त्यामुळे तुमचे आणि आमचे कुटुंब हे कधी एकमेकाला विसरू शकणार नाही, कारण आपण दुःखात एकत्र आहोत. इथे अनेक नाती माझ्या या जमलेल्या मंडळींमध्ये आहेत. मला रामभाऊंचा उल्लेख करावा लागेल. गुरुजींनी मला घडवलेला आहे, माझे गुरु. नंतर आम्ही एकत्र काम केलं, राऊत सर, राऊत मॅडम, एकत्र काम. वसंत, दत्ता, मदन हे माझे वर्गमित्र. प्रकाश आणि माझा असा संबंध आहे की घरगुती संबंध आहे की माझी सगळी शेती त्याला देतो विश्वासाने. कारण या कुटुंबावर माझा अतिशय विश्वास आहे. नाही तर वकिलाचा मुलगा सहसा आपली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात देणार नाही.
परंतु या कुटुंब हे म्हटलं की विश्वासार्हता ह्या कुटुंबाचाच गुणधर्म आहे म्हणून मला काही वाटत नाही. माझा एक भाऊ माझी शेती लावतो असं मला वाटतं. तर ही आहे याचं कारण एक मी बघितलंय तर तुमचं राऊत कुटुंबाचंही मी थोडंफार परीक्षण केलेलं आहे. फार माझं नाही परंतु निश्चित परीक्षण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुळातच जमिनीवर तुमचं प्रेम, काळी माता ही खरी माता, त्यामुळे तुमचं जमिनीवर विलक्षण प्रेम आहे. आणि ज्यांचं जमिनीवर प्रेम असतं ना त्यांना उपकार म्हणजे काय कळतात, त्यांना नाती म्हणजे काय कळतात, त्यांना मशागत म्हणजे काय कळतात. शिक्षक इथे बरेच झालेले आहेत कारण तुम्ही मुळातले तुम्हाला माहिती आहे की जमिनीची मशागत केल्याशिवाय जमिनीतून उत्पन्न येणार नाही. मानवाचा जर विकास करायचा असेल तर त्याच्या मनाची मशागत करावी लागते आणि ही मनाची मशागत ही शिक्षणाने होते. आणि म्हणून शिक्षण आणि शेती हे दोन्ही अतिशय जवळचे असे पेशे आहेत असं मी समजतो. आणि म्हणून तुमच्या या कुटुंबामध्ये शिक्षक जास्त झाले, तुमचं जवळचं नातं आहे. जसं त्या काळी आईवर प्रेम करतात तसं तुम्ही शिक्षणावर प्रेम, विद्यार्थ्यांवर प्रेम करता. आणि जो शिक्षक विद्यार्थ्यांवर प्रेम करतो तोच शिकवतो नाहीतर टोपल्या टाकतो असं मला वाटतं. म्हणजे माझे वैयक्तिक मत आहे. तर ह्या जो भाग आहे दुसरं कष्ट तर हे आपण तसे फार बरे आहोत पण आपली मागची पिढी ह्यांनी किती कष्ट सोसलेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे माझ्या वयाची जी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की काय असायचं घरामध्ये, संध्याकाळी रांधायला काय असेल की नाही हा प्रश्न त्या माऊलीला पडायचाच. प्रत्येक घरामध्ये, असं नाही तुमचं आणि आमचं, प्रत्येक घरामध्ये हेच होतं. आमचंही म्हणतात बांधण्याचं भिकेचं आहे, जाऊन येईल तेव्हा कुठेतरी संध्याकाळी शिजायचं अशी परिस्थिती असायची. अशा वेळेला कष्ट हेच माणसाला पुढे नेतात. हे जे प्रमुख सूत्र तुम्ही बघितलं म्हणजे तुमच्या जीवनात पाळलं म्हणून आज एवढं वैभव तुम्हाला प्राप्त झालं. आज सगळं बघितलं तर इतकी मंडळी परदेशात आहेत, इतकी शिकलेले वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वावरत आहेत. ह्याचं कारणच हे आहे की तुम्ही जे काही कष्ट केलं आहे तर त्याचं फळ मागच्या पिढीने कष्ट केले, तुम्ही कष्ट केले. आमची पिढी ही थोडी, मी त्याला पण बफर, आम्ही आघात दोन्ही हे केले. आम्ही सुख पण बघितलंय आणि दुःख पण बघितलेलं आहे. आमच्या बालवयामध्ये दुःख होतं पण आमच्या उतारवयामध्ये जरा सुख आहे. म्हणजे आम्ही व्यवस्थित आमची पुढच्या पिढीला तसं व्यवस्थित मिळत आहे. त्यांना काही बालपण त्यांचं कोमेजून दिलं नाही आम्ही, म्हणून आम्ही स्वतःला बफर समजतो की सगळे आघात दोन्ही बाजूचे आम्ही हे केलेलं आहे. तर अशी ही जी मंडळी आहेत त्यांच्या श्रमामुळेच आजची ही सगळी तरुण पिढी तुमची एवढी पुढे गेलेली आहेत, परदेशात गेली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे करत. तर जसं मी म्हणालो की तुमचा विश्वास, तुमचे श्रम आणि शिक्षणावरचं प्रेम ह्यामुळे हे राऊत कुटुंब हे केलेलं आहे. दुसरं राऊत कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की कुटुंब म्हटलं ना की त्याच्यात अनेक धर्म असतात. मला असं वाटतं कदाचित तुम्हाला मी काहीतरी वेगळं बोलतो असं वाटतंय. सातच धर्म माहिती असलेले आपण म्हणून नाही. धर्म म्हणजे काय, मातृधर्म आहे, पितृधर्म आहे, पुत्रधर्म आहे, पती धर्म आहे, जाया म्हणजे पत्नी धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म असतो. कुटुंब म्हणजे ह्या सगळ्या धर्मांचा एक सुंदर गोफ असतो. आणि ज्या कुटुंबामध्ये ही सगळी नाती सुंदर असतात ना तेच कुटुंब पुढे जातं. नाहीतर काळाच्या ओघामध्ये कुटुंब कुठे जातं कळतही नाही. राऊत कुटुंब एवढं का पुढे गेलं ह्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या कुटुंबातले जे हे धर्म आहेत वेगवेगळे, हे या धर्माचं पालन या कुटुंबामध्ये केलं जातं. पतीचं, पत्नीचं, आई वडिलांचं हे सगळ्या धर्मांचं पालन व्यवस्थित केलं गेल्यामुळेच ही तुमची प्रगती झालेली आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं तुम्हीही त्या बाबतीमध्ये हे कराल की तुमच्या कुटुंबाबद्दल असं कुठेही बोट ठेवायला जागा नाही. ह्याचं कारण काय आणि ह्याला काय असतं कारण हे सगळे धर्म हे करणारवाला घरामधले संस्कार हे फार महत्त्वाचे. तुमच्या घरामध्ये संस्कार आहे. शिक्षण कदाचित बऱ्याच कुटुंबामध्ये आज आपल्याला बघायला मिळतं पण संस्कार नाही बघायला मिळत. आणि संस्कार केव्हा येतात
तर ज्या वेळेला प्रेमाचं नातं असतं तेव्हा संस्कार येतात. काठीच्या नात्याने बंदुकीच्या जोरावर कधीही संस्कार करता येत नाही. ज्या कुटुंबामध्ये संस्कार आहेत त्या कुटुंबामध्ये स्नेह आहे, प्रेम आहे, त्यागाची भावना आहे, हे वेगळं सांगावं लागत नाही. कारण संस्कार जेव्हा पाळले जातात तेव्हा ह्या सगळ्या भावना अगोदर असतील त्या कुटुंबात तरच पाळले जातील, नाहीतर आई वडिलांच्या संस्कारालाही कोणीही जुमानत नाही. कारण प्रत्येक लहान मूल पण बघत असतो आपले आई वडील कसे वागतात. आपली आई आपल्या आजोबांना मान देते का, आपल्या वडिलांची कशी वागते, आजूबाजूच्या नातेवाईकांची कशी वागते, हे त्या बालमनाने घेरलेलं असतं. त्याला काही वेगळं सांगावं लागत नाही. तुम्ही किती नाटक केलं तर त्यांना बरोबर कळतं. फार चतुर असतात माणसाचीच मुलं, ती इतकी चतुर असतात जन्मतः की त्यांना प्रत्येकाचा संबंध समजतो. कोणापुढे कोणाच्या ह्याची स्तुती करायची हे पण त्यांना बरोबर माहिती असतं. तू कोणाचा म्हटलं की कोण पुढे असल्यावर कोणाचं सांगायचं, ही चतुराई पण त्यांच्याजवळ असते. ह्या चतुराईने ते पाहिलेले असते. तर तुम्ही बघितले की तुमच्या कुटुंबातली मंडळी आपसात कशी वागतात. आणि म्हणून मी सांगितलं की हे सगळे धर्म ह्या तुमच्या कुटुंबामध्ये चांगले असल्यामुळे तुम्ही तुमचं कुटुंब फार पुढे गेलेलं आहे. एवढंच नाही तर वेगवेगळ्या म्हणजे शेती आणि शिक्षण हे दोनच क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवलेलं आहे. सामाजिक दायित्व हे पण तुमचं फार मोठं आहे. इथे प्रत्येकाला वाटतं आपण समाजासाठी जे काही करावं, समाजाबद्दलची असलेली जी भावना ती महत्वाची. आणि समाज हा मुळात कशाला निर्माण झालेला आहे, तो समाज हा मनुष्य व्यक्तीसाठी जन्माला येतो. लक्षात असतं, मुळात समाज हा व्यक्तीसाठी जन्माला येतो आणि तो टिकतो केव्हा, व्यक्तीचा विकास होत असेल तर, असं अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. जर व्यक्तीचा विकास होत नसेल तर तो समाज टिकत नाही. कुटुंबाचंही तसंच असतं. कुटुंब कशाला निर्माण झालेले, तर संरक्षण हा एक जर भाग असला, अगदी शेतीच्या बाबतीमध्ये एकत्र आपले कुटुंब होतं, तर शेती हा जरी भाग असला तरीही त्या कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास होणं हे गरजेचं असतं. आणि ज्या कुटुंबामध्ये तो विकास होतो तेच कुटुंब एकसंघ राहतं. विकास होत नाही ते एकसंघ राहू शकत नाही. बघा, भांडणं कुटुंबात असतात, दोन मंडळी एकत्र आली तर भांडणं होतात, परंतु सामोपचार जो आहे, बॅलन्स असतो जो, आणि निरपेक्षता आहे, तर आपला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ नाही, अशा वेळेला आपली मतं झालेत म्हणून भांडणं होत असतील, तर ही भांडणं कधी विकोपाला जात नाही, ती आपोआप सबसाईड होतात. कारण शेवटी प्रेम हे फार महत्त्वाची बाब आहे. जगामध्ये ज्यांनी तलवारी घेतल्या, ज्यांनी तोफखाने चालवले, त्यांना इतिहास विसरलेला आहे. परंतु ज्यांनी प्रेम दिलं, त्या गौतम बुद्धाला, त्या वर्धमान महावीराला किंवा त्या येशू ख्रिस्ताला, त्या गांधीजींना कोणी विसरलं नाही. आणि पिढ्यानं पिढ्या आपण लक्षात ठेवणार का, तर प्रेम आहे. तर मुळात कुटुंबाचा जो एक गाभा आहे तोच प्रेम आहे. संरक्षण हा एक त्याचा एक भाग असेल, परंतु प्रेम नसेल तर ते कुटुंब नाही. तुमच्या कुटुंबामध्ये आज सगळे एकत्र आलेली ही मंडळी पाहतो, मगाचपासून तुमच्या चेहऱ्यांकडे पाहतो. ह्या माहेरवाशिणी आले त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो. नाही तर आता हे हम दो हमारे दो ह्यामुळे सगळं बदलून गेलेलं आहे. आपण पाहतो इतर ठिकाणी काय असतं की कोणी आलेलं चालत नाही. मी आणि माझा भिडू ह्याच्या पलीकडे कोणाला मानायला, तर आम्ही नाती मानायला तयार नाही, अशी पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे रुजू होते. मी पाश्चात्य संस्कृतीवर दोष किंवा त्यांना दोष देतो, त्यांच्याकडे प्रेम नाही असंही नाही. मी एक किस्साही सांगतो की तिथेही किती प्रेम असतं. फोर्ड म्हणून माहिती आहे, गाड्या तुमच्या बऱ्याच जणांच्या आहेत, तर फोर्ड जो आहे एवढा मोठा नवकोट नारायण, त्याला एकदा विचारलं की तुझ्या या सगळ्या संपत्तीमध्ये सगळ्यात मौल्यवान काय तुला वाटतं. बघा त्यांनी काय सांगावं, एक कपबशी, त्या कपाचा कान पण मोडलेला होता. ती कपबशी ही मौल्यवान आहे का, तर या कपबशीमध्ये माझी आई चहा पित होती आणि आईचं एवढंच माझ्याजवळ आहे. बघा तिथे पण प्रेम आहे,
ह्याच्यात आपण त्यांचं दुसरं अनुकरण केलं, त्यांचं प्रेमही नाही घेत असेल. त्यांच्याकडे 18 वर्षाची मुलं झाली की बाजूला काढत असतील आणि हे दोघं राहत असतील, पण त्यांच्याकडे प्रेम नाही असं नाही. त्यांच्या विचारधारा वेगळी आहे, आपण त्यांचं अर्धवट घेतो. आणि म्हणून आपला जो मूळचा गाभा जो ह्याच्या एकत्र कुटुंबातला होता, त्या एकत्र कुटुंबाला सुरुंग लागले तेव्हा आपणच आपल्याचमुळे नाही. एक मिनिट जरा मास्टर असल्यामुळे 35 मिनिटं बोलायची सवय, 25 मिनिटं झाली तर तुम्ही मला सोडू नका, कारण मला 25 मिनिटं दिलंय. पण मास्टर आमचे खोड जात नाही, आम्ही 35 मिनिटं तर बोलणार आहे, तसं असतं. तर तसं होऊ नये, कारण वेळेचं भान मी ठेवलं पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात की त्या आपल्या ह्याच्यामधला जो गाभा आहे तो आपण विसरता कामा नये. आपले कायदे पण विचित्र झालेले आहेत. एकत्र कुटुंबाला सगळे सुरुंग लावणारे कायदे झाले. उत्पन्नाची अट एकत्र कुटुंबातल्या 50 न 100 माणसं असली तरी 30 आणि दोघं असले तरी 30. गॅस पण दोघं असले तरी मिळणार ना, 500 असले तरी एकच गॅस मिळणार. म्हणजे अशा वेळेला काही गोष्टी म्हणजे कायद्याच्या ह्याच्यामुळे कुटुंब विभागली गेली, परंतु विभागली गेली तरी माणसं दूर असली तरी खूप जवळ असतात. कारण ती आठवण काढत माणसाजवळ एकच जास्त इतर प्राण्यांपेक्षा महत्त्वाचा गुणधर्म आहे की तो कुठल्याही गोष्टीची स्मृती ठेवतो, आठवणी असतात. तर आपल्या माणसांच्या आठवणी आपण कुठेही असो, आपलं प्रिय माणूस असतो ते आपल्या हृदयात असतं आणि सतत आपण त्याचं चिंतन फावल्या वेळेमध्ये करत असतो. तर आपल्या कुटुंबाचं ते चिंतन ज्यांच्या मनामध्ये आहे अशा माणसांच्या अशा ह्याच्यात मला नेहमी राऊत कुटुंब दिसतं की ते एकमेकाशी असताना पण त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रेम आहे आणि प्रेम मला तुमचं फार भावलेलं आहे. आमचं तर कुटुंब अतिशय लहान आहे. किती वेळेत असं म्हटलं तर आम्ही सगळे एकत्र आलो ना तर 25 जण होणार नाही, 3च कुटुंब आणि अगदी आता लिमिटचे आहे. आणि अशी सगळी जवळची घेतली नाही तरी देखील 75 मंडळी एकत्र येणार नाही, एवढं लहान कुटुंब आहे. पण आम्हाला जाणवतं कधीतरी आम्ही एकत्र येतो असं काय. तर असे प्रसंग जे असतात हे आपल्याला निश्चित उपयुक्त ठरणार आहे. कारण मनोमिलन होण्याचा एक महत्त्वाचा मार्ग काय असेल तर अंगत पंगत आणि संगत. आपण एकत्र येणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, एकत्र जेवणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. जर आपण एकत्र येत नसू, एकत्र जेवत नसू तर काय. तुम्हाला थोडं विषय बरोबर एक किस्सा सांगायचा की मुसलमानांनी जेव्हा आपल्या आक्रमण केलं तेव्हा त्यांनी बघितलं की लढाईनंतर हे सगळे मराठे राजपूत लोक आपलं आपलं ताट घेऊन स्वतंत्र बसतात आणि ते एका थाळीमध्ये सगळे बसतात. त्यांनी विचार केला जी मंडळी एकत्र जेवायला तयार होत नाहीत ती एकत्र मरायला तयार होणार नाहीत. ह्यांच्यात आपल्याला सहज फटाफूट पाडता येईल. बघा त्यांचं काय रिडिंग होतं की जे एकत्र जेवायला तयार होत नाही ती एकत्र मरायला तयार होणार नाहीत आणि ह्यांना फूट पाडले आणि त्यांनी फूट पाडून फुटीमुळे आम्ही दास्यत्वात गेलो. सामर्थ्य आमच्याजवळ होतं परंतु भाव बंद केली. हा आम्हाला मिळालेला शाप होता. अशा या प्रसंगाने आपण एकत्र येतो, एकत्र जेवतो, ह्यानी प्रेम निश्चित वाढतं, मनोमिलन निश्चित होतं. तर ह्या असे प्रसंग हे खरोखर आहे. म्हणून ज्या यांनी हे ठरवलंय त्यांना मी कौतुक म्हणजे मी कौतुक नाही त्यांचं करत, मी त्यांना नमस्कार करतो की ही सुंदर कल्पना तुमच्या ह्याच्यामध्ये आली आणि त्याचा फायदा ही लहान लहान मुलं आहेत त्यांना होणार आहे. कारण बऱ्याच वेळेला शाळेत आपण मुलांना विचारू तुझ्या आजोबांचं नाव काय, तर आजोबांचं नाव येतं पण पणजोबांचं नाव लागली सांगता येत नाही. ते मुलं आजोबांचं आणि आडनाव सांगतात, पणजोबांचं नाव माहिती नसतं. अशी मोठ्या घरातली मी मुलं बघितलेली आहेत. म्हणजे आपल्या आजोबांचं पूर्ण नाव माहिती नसतं, इतकी माणसं दुरावली गेलेली आहेत. कदाचित आपल्याकडे आता SMS आहेत, मोबाईल आहेत, त्यामुळे कुठेही असले तरी आपण संपर्क साधतो. आपण असं समजतो की आपण खूप जवळ आलो, पण जसे जवळ आलो तसं वास्तवता आपल्याला मानली पाहिजे की आपण मानसिकदृष्ट्या दूरही गेलो आहे. अशा वेळेला असे जे प्रसंग आहेत हे आपल्याला जवळ आणतात. काही मी कुटुंबाशी बघितले की त्यांच्या ह्याच्या कम्प्युटरमध्ये फीड केलेलं असतं की प्रत्येकाचा वाढदिवस केव्हा, लग्नाचा वाढदिवस केव्हा, हे सगळं असतं. म्हणजे त्या दिवशी बरोबर त्यांच्याकडे ते SMS जाणार
म्हणजे असंही केलेली म्हणजे त्याचा फायदा आपण करून घेतला. आता आमच्याकडे मोबाईल आहे, पण आलेला मोबाईलमध्ये नंबर पण भरता येत नाही. आम्ही तसं म्हटलं तर अशिक्षित आहोत. मी तर स्वतः सांगतो, मी 3 डिग्र्या घेतल्या पण अशिक्षित आहे. कारण मला जरा काय त्या मोबाईलला हे करायचं असलं त्या 9 वर्षाच्या मुलाला बोलवावा लागतो आणि तो अगदी सफाईदारपणे मला सगळं करून देतो. आता मला सांगा की मी अशिक्षित नाही तर काय, अशिक्षित तर नाही. शिक्षक असलो तरी मला कळतं की आपण इथे काळाच्या मागे आहे. तुम्ही पुढे जाण्याचं त्याच्यात मला कारण दिसलं की तुम्ही काळाला धरून राहिला. जमिनीच्या पूर्वीचे सगळे जमिनीत डांगी हे वगैरे असे भात लावायचे, एवढं किती येणार हो एकरी. पण नवीन जाती आल्या, नवीन आयुध सगळी हे आली, उपकरणं आली, त्याचा फायदा घेऊन काळाप्रमाणे काळाचे पावलं टाकून पुढे गेलात आणि म्हणून पहिला जो काळाचं भान ठेवतो. आज मी बघितलं, मी पण बऱ्याच फंक्शनला जातो, हजारो फंक्शनला मला जायला मिळालं. माझं लक्ष होतं, मला माहिती होतं प्रेरणा मॅडम आहे म्हणजे त्या, कारण त्यांनी पहिली पत्रिका माझ्या हातामध्ये आली. बघा आत्तापर्यंत पत्रिका आल्या त्याच्यात पहिली ती प्रत्येक ह्याला मिनिट लिहून दिली, म्हणून मला कळलं मला 25 मिनिटं बोलायचं. नाही तर मी म्हणालो की 35. तर प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर काळाच्या भानामध्ये हे पण आहे, जशी परिस्थिती बदलली तर तशी तुम्ही बदलला. नवीन नवीन शेतीमधल्या ज्या सुधारणा आल्या त्या तुम्ही अंगीकारल्या, सहकाराचा फायदा घेतला. नाहीतर हे मी असंच करणार, मी असं नाही करणार, तर मग ती माणसं सगळी बाहेर फेकली गेली. हो, डांगे लावणारे कोण, कुठला शेतकरी पुढे आल्या मला दाखवा. शक्यच होऊ शकणार नाही की 15-16 खंडी एकरी उत्पन्न देणाऱ्या जाती लावणं आणि फार झालं तर 3.5-4 खंडी देणाऱ्या, याच्यात बाकीचा तर खर्च सगळा सारखा. हे जे भान आहे ना हे फार महत्त्वाचं, ते तुमच्या कुटुंबाला निश्चित आहे. म्हणून तुम्ही शेतीमध्ये एवढी प्रगती केली. आज प्रकाशचा याने उल्लेख केला, खरोखरच काय प्रगती आहे त्यामध्ये. त्यांचा गौरव झाला महाराष्ट्रात, तो उगाच नाही. आणि त्याचा एकत्र कुटुंब ह्याचा फायदा आहे. सगळी भावंड एकत्र जेव्हा करतात शेती, या ह्याला खरं आपली शेती विभागली गेली म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती गेली. कारण एकत्र कुटुंब पद्धती आलीच मुळे शेती जेव्हा माणूस करायला लागला तेव्हा कुटुंब संस्थात शेती करायला लागले. नाही तर नोमॅटिक होता, तो भटक्या होता. जेव्हा त्याला शेती करायला लागलं, ज्या वेळेला कळलं की आपण उत्पन्न घेऊ शकतो, त्यावेळेला तो स्थिरावला. असं इतिहास सांगतो, मी नाही सांगत. इतिहासाने सांगितलंय की माणूस स्थिरावला किंवा नाही तर तो नोमॅटिक होता, तो भटकत होता. परंतु तो स्थिरावला शेतीसाठी. आणि एकत्र कुटुंब पद्धती आली, ती पण शेतीचं क्षेत्र वाढत गेलं, तसं काम करणारी मंडळी जास्त व्हायला लागली म्हणून. तर ह्या ह्याच्यामध्ये एकत्र कुटुंबामध्ये शेतीला म्हणजे अतिशय महत्त्व आहे. तर शेती त्यांची ते लोक पुढे गेले ज्यांनी इथे एकत्र जी भावंड एकत्र राहिली. इथे आपल्या चिंचणीमध्ये अशी 2 उदाहरणं, जसं ह्यांचं आहे तसं रामू वगैरे ह्यांचं आहे की ते एकत्र काम करतात म्हणून एवढे शेती लावू शकतात. 250-250, 300 एकर लाव, नाहीतर हे नाही. तर हे काळाचं भान आहे, हे फार. तर काळाचं भान करताना पुन्हा हेही झालं की सगळ्यांनी शेतीवर सांगण्यात अर्थ नाही, थांबण्यात अर्थ नाही. काहींनी पुढे जायला पाहिजे, वेगवेगळे मार्ग केले. तर इथे तसंही दिसतंय की काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले, काही टेक्निशियन झाले, त्यामुळे त्यांचा सपोर्ट मिळाला. आता शेती कशी आहे आपल्याला माहिती आहे, सगळं निसर्गावर अवलंबून राहतं. आणि अशा वेळेला जर 1 वर्षात जर हे केलं तर तिकडल्या आपल्या ह्याच्यात पाहतो आत्महत्येचं किती आपल्या भागात नाही होत. कारण एक भाऊ इथे शेतीवर असला तर बाकीचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, ते त्याला सपोर्ट करत असतात. आणि म्हणून इकडल्या कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करायचं हे नाही, कारण आपल्या रक्तामध्ये आहोत की आपण मानसिकदृष्ट्या एकत्र आहोत. आता कार्यप्रयोजनाने इथे तिथे जावं लागतं आणि मी तुमच्या समाजाला खूप मानतो. तेव्हा तुमची जी आत्मीयता आहे ना ती नाही. बघा मी माझ्या घराने खरं बोलणाऱ्याने आपल्या घरातलं सांगू नये, म्हणजे माझ्या जातीचं सांगतो. माझ्या 2 बहिणी, एक सिंधी माणसाने गेली आणि एक कोकणस्थ. आता देशस्थ आणि कोकणस्थ म्हणजे तसा काय फरक नाही, 4कळशी-5कळशी तसा फरक. माझे वडील गेले तर बहिणीकडला एकही माणूस आला नाही बसायला. बघा, कारण ते सिंधी त्यांचा आमचा संबंधच राहिला नाही आणि हे कोकणस्थ काय तसा संबंध नाही. म्हणजे इतका दुरावा. तुमच्याकडे कुठली मंडळी येतात हो, किती लांबची नाती सांगतात. मला तर नाती सांगितलं धक्का बसले, एवढे ना ती पाळतात ही मंडळी. आणि आज नाही, गेली 700 वर्ष पाळतात. 1 न 2 वर्ष आपण समजू शकतो काही इथे तिथे संबंध असतील, पण हे संबंध आर्थिक नाही,
तुमचे जे आहेत ते हे केवळ भावनिक आहे. ती 700 वर्षाची परंपरा तुम्ही जपता आणि म्हणून सुखदुःखाला तुम्ही पुढे जाता. नाहीतर आमच्यासारखं व्हायचं पण कोणाच नाही. म्हणून मी माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नाला तिकडल्या एकाही माणसाला आमंत्रण केलं नाही, कोणी आलंच नाही. सख्या बहिणी लक्षात ठेवा, कधी जाणं येणार नाही आमचं. तर हा दुरावा आमच्या ह्याच्यात तुमच्या ह्याच्या झाला नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये शशिकांत हा मुलगा झाला राऊत सरांचा. राऊत सरांना वाटत नाही आपल्याला मुलगा नाही, खरं जातीचं नाही. त्यांचे सगळे जावई त्यांना मुलं असं वाटतात. हे जे मन मोठं लागतं ना त्या बाबतीत आम्ही कमी पडतो, आम्हाला दिसतं. अगदी स्पष्ट मान्य करायला काहीच हरकत नाही. म्हणजे मी कधी घाबरत नाही मान्य करायला की आम्ही मनाने एवढे मोठे नाही, की आम्ही लहानसा विचार करतो. पण तुमची मनाची विशालता मोठी आहे आणि ज्याच्या मनाची विशालता मोठी आहे त्याला आनंदही मोठा मिळतो. तुम्ही हा आनंद आजचा ह्या सगळ्या ह्याचा अनुभवतो आहात. ह्याच्या कारण मलाही माहिती आहे इथे तुमच्या सोमवंशी क्षत्रियाशिवायही इतर समाजाची मंडळी आहेत, परंतु हे आपलं आहे म्हणून मानता येत तिथे नाही. पुन्हा ब्राह्मणामध्ये जावई म्हणजे 10वा ग्रह असंच मानलं जातं. इथे जावई मुलगा मानला जातो. इतकी आत्मीयता आहे, वेगळा वाटत नाही. त्याचं तुम्ही कौतुक करता. आम्ही त्याला मान देतो कारण त्यांनी मुलीचं छळ करू नये म्हणून. बाकीचं काय खूप असं असतं नाही ह्याचं. म्हणून मी म्हटलं की तुमच्याकडे ह्या कुटुंब संस्थेमधले सगळे धर्म नुसते पाळले जात नाही. हे धर्म पाळताना जी आत्मीयता लागते, जे प्रेम लागतं, जो भावनेचा ओलावा लागतो, तो आहे आमच्याकडे. सगळे जे आहे शिक्षकात आहे, कुठेही काही ओलावा नाही भावनेचा, काही नाही. फार झालं तर कर्तव्य म्हणून चला ह्याला पहिला मान द्यायचा जावायला म्हणून दिला असं होता का? का आनंद तुम्ही उपभोगू शकता ह्याची मी कारण मीमांसा पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की नाही, तुमच्याजवळ हा मनाचा मोठेपणा आणि तोच समाज पुढे जाऊ शकतो ज्याच्याजवळ मनाचा मोठेपणा आहे. तुमच्या सगळ्या सोमवंशी क्षत्रिय समाजाचं जे काही स्थित्यंतर आहे हे मी लहानपणापासून पाहिलं. काय तुम्ही यशाची शिखरं गाठलेली आहेत. मी तर नेहमी म्हणतो की अरे आपण काहीच नाही, आपण काही विचार केला नाही, आपल्याला येतं या कमेंटीमध्ये राहिलं. त्यांना काही नाही. एक अक्षरशत्रू असलेली आई वडील पण मुलांना किती शिकवतात. त्यांना कळलंय काय काळाचं पूर्ण भान आहे की आज जर शिक्षण नसेल तर माणूस काही वेळ नाही, तो पशु म्हणून मानला जाईल. त्या जरी श्लोक त्या काळात झालेला असेल पूर्वीच्या काळात, परंतु आज ते लागू पडत आहे की जर आपण वेगवेगळे ज्ञान घेतलं नाही तर आपण काळाच्या बाहेर फेकलं जाऊ. तर तुम्ही हे काळाचं भान ठेवलं. पुन्हा जमिनीवरचं प्रेम असल्यामुळे तुमचं जी वस्तू आहे ती भान ठेवताना तुमचे पाय जमिनीवर आहेत, हवेत तरंगत नाही. जेव्हा मी म्हणतो काळ्या आईवर तुम्ही प्रेम करता तेव्हा त्या ह्याच्यावर खरंच त्या आईवर तुमचे पाय आहेत. त्यामुळे वास्तवता तुम्हाला तुमच्याजवळ आहे आणि ही कारणं तुमच्या ह्या भौगोलिक अशा यशाची आहेत म्हणून यशाची शिखरं तुम्ही मारली. आता ही लहान मुलं आहेत त्यांना हा चांगला आदर्श तुम्ही घालून दिलेला आहे. ही तुम्ही ह्या मुलांजवळ नव्हती कारण ते आजूबाजूचं पाहता आलो आहे. मी मार्गदर्शन करण्यासाठी नाही, मला आपण बोलावलं की आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील होण्याचा एक आनंद दिला. मी म्हणेन माझ्या जीवनामधला हा मी न विसरणारा असा क्षण आहे. माझ्या जीवनातला हा अतिशय सुगंधी दिवस आहे असं वाटतं की मी तुमच्यात एकत्र आलो, तुमच्या पुढे बोललो, तुमचं मनोगत ऐकलं, तुमचं सगळं प्रगतीचा आढावा बघितला, कुटुंबा आणि गेल्या कित्येक पिढ्यांबद्दल असलेलं तुमचं जे भावनिक अटॅचमेंट आहे ते आपण पाहिले. आम्ही सगळे चटावरचे श्राद्ध करणारे ब्राह्मण. मला वाटतं चटावरचं श्राद्ध हे जुन्या लोकांना कळत असेल. चटावरचं श्राद्ध असतं, इथे काहीच नाही. तर त्यामुळे तुमचा हा भावनिक ओलावा मला भावलेला आहे. त्याला पुन्हा एकदा मी सलाम करतो आणि मला बोलवल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मग न घडणाऱ्या गोष्टीचा विचार जास्त होतो. आपण म्हणालात त्यागाने कुटुंब घडतं. चांगल्या परंपरा पुढे चालवण्यासाठी जगलं पाहिजे.
सामाजिक दायित्व जपलं पाहिजे. स्मृती ठेवणं हा माणसाचा धर्म आहे आणि म्हणूनच माणसांमध्ये अंगत पंगत आणि संगतही आवश्यक आहे. 700 वर्षाची परंपरा या राऊत कुटुंबाने जपलेली आहे. लहान मुलांवरती संस्कार करण्यासाठी स्नेहमेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. कर्तव्याला भावनेचा ओलावा लागतो तरच कुटुंब घडतात आणि या भावनेचा ओलावा आपल्याला भावलेला आहे. हा ओलावा जपण्याची जबाबदारी आपणा सगळ्यांची आहे आणि त्यासाठीच ह्या मेळाव्याचं आयोजन आहे. आणि या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करते की आज जोशी सरांच्या भाषणामधून आपणाला खरं तर आपलं आत्मभान जागृत करायचं आहे, आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. आपलं वर्तन आणि आपलं कर्तृत्व आणि आपलं कर्तव्य याच्यामध्ये समानता आणण्यासाठी हा मेळावा आहे आणि हीच जाणीव या मेळाव्यामधल्या भाषणामध्ये जोशी सरांनी आपल्याला करून दिलेली आहे. धन्यवाद जोशी सर. आम्ही सर्व राऊत कुटुंबियांच्या वतीने आपले पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. राऊत, भालचंद्र परशुराम राऊत, पांडुरंग मंगळा राऊत, सुमन पांडुरंग राऊत, नारायण मंगळा राऊत, केशव मुकुंद राऊत, काशीबाई राऊत, नारायण केशव राऊत, गंगूबाई राऊत, नाना केशव राऊत, हिरूबाई नाना राऊत, रामचंद्र राऊत, मंजुळा जयवंत राऊत, वर्षा विजय राऊत, माधव जनार्दन राऊत, रमाबाई राऊत, अमृत राऊत, अरुणा राऊत, संतोष राऊत, काशीबाई काशीनाथ राऊत, मालती राऊत, रमाबाई राऊत आणि वैशाली राऊत ही सगळी मंडळी. याशिवाय अगोदर दिली आहे. ओम शांती शांती शांती. आणि राऊत कुटुंबामधील उपस्थित सर्व सदस्य, आमच्या सर्व माहेरवाशिणी, आमची भाचे मंडळी आणि आमचे जावईसुद्धा, आजचा हा सोहळा आपणा सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होतो. आपल्या या सोहळ्याचं संचित जे आपण या ठिकाणून घेऊन जाणार आहोत आणि जपणार आहोत ते म्हणजे आपलं स्नेहबंध हा अंक. या अंकाविषयी मी थोडक्यामध्ये या ठिकाणी तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर या अंकामध्ये लेख लिहिणारे, माहिती लिहिणारी माणसं ही काही प्रतिभावान साहित्यिक आहेत असं नाही, परंतु त्यांच्या लेखनामध्ये असणारी सहजता, त्यांच्या लेखनामध्ये असणारी भावपूर्णता, त्यांच्या लेखनामध्ये असणारी विनयशीलता ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच स्नेहबंध हा अंक किंवा हा स्मृती अंक हा सगळ्या राऊत कुटुंबियांच्या कर्तृत्वाचं संचित आहे. त्याला साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप मान्यता नसली तरी भावनिक क्षेत्राचं, मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत आणि म्हणूनच भावना जिथं जपल्या जातात तिथं कुटुंब आपोआप जपली जातात, कुटुंब मोठी होतात. आणि म्हणूनच या स्नेहबंधांमध्ये या भावनांचं संचित, या भावनांचं संकलन या ठिकाणी केलेलं आहे. या अंकाच्या निर्मितीसाठी विशेष ज्यांचं योगदान आहे, ज्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिलं नाव घेईन ते म्हणजे आपले स्वागताध्यक्ष शिवराम राऊत आणि प्रकाश राऊत यांनी ही कल्पना मांडली. सुरुवातीला सगळ्यांनाच त्याच्याबद्दल होईल की नाही, कशाला करतात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, पण हळूहळू सर्वजण एकत्र येत गेले आणि मग कल्पना साकार झाली. अंकाच्या संपूर्ण नियोजनामध्ये जरी अंकामध्ये त्यांचं नाव सल्लागार म्हणून असलं तरी प्रत्यक्षामध्ये खूप काम, ज्यांनी रात्री 3:30 वाजेपर्यंत प्रूफ रिडिंग सातत्याने करणं, प्रेसमध्ये बसणं, ही जी कामं केली आहेत ज्याच्यामध्ये मी नाव घेईन शशिकांत राऊत आणि मनोजता राऊत. या दोन्ही मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. दुसरं नाव मला या ठिकाणी घ्यायचं आहे ते म्हणजे आदेश जयदेव राऊत, की ज्यांनी या संपूर्ण अंकाच्या सजावटीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तसंच आपल्या उन्नती सतीश राऊत, ज्यांनी या अंकाचं मुखपृष्ठ, त्यानंतर अंकामधची कल्पना, अंकाचा क्रम हा सगळा त्यांनी ठरवलेला आहे. या ठिकाणी आणखीन एक नाव घ्यावं लागेल ते म्हणजे प्रतीक वसंत राऊत, ज्यांनी फोटोग्राफीचं काम केलेलं आहे.
दुसरं महत्त्वाचं नाव असं की जे 7 विभाग आपले आहेत, या 7 विभागातल्या प्रत्येक राऊत कुटुंबातने आपल्या कुटुंबाचे फोटो, आपल्या घराचे फोटो, आपल्या पूर्वजांविषयीची माहिती, आपल्या कुटुंबाविषयीची माहिती, आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते ते अंकामध्ये आलं पाहिजे, यासाठीची त्यांची धडपड या अंकामधून व्यक्त झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या 7 कुटुंबाचे, मग ते बोर्डीचं हिरा राऊत यांचं कुटुंब असू दे, देमणभाटमधलं मंगळ्या राऊतांचं कुटुंब असू दे, केशव राऊतांचं कुटुंब असू दे, राऊत स्टॉपमधल्या काशीनाथ राऊतांचं कुटुंब असू दे, किंवा बुडाभाटमधल्या रघु राऊतांचं कुटुंब आहे, किंवा दुसरं धोंड्या राऊतांचं कुटुंब आहे, माळी तळ्यावरती आपलं एक कुटुंब आहे, शिवाजी चौकवरच्या तिन्ही भगिनी त्यांचाही सहभाग या ठिकाणी मोठा आहे. या सगळ्या मंडळींनी आपल्या कुटुंबाविषयी, आपल्याविषयी, आपल्या पूर्वजांविषयी जे जे चांगलं आहे ते ते या ठिकाणी देण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच हा सुंदर असा अंक, सुंदर असा स्नेहबंध, जो आपला बंध मजबूत करणारा असा हा स्मृती अंक आपण निर्माण केलेला आहे. आणि त्यासाठी मी आपणा सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. अर्थात या ठिकाणी आपल्या माहेरवाशिणी ज्या आहेत त्यांनी सुद्धा आपली काही मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. स्नेहबंध अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये या सगळ्या मंडळींचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर थोडंसं बोलण्याची विनंती मी उन्नती राऊत यांना करणार आहे की आपला जो या ठिकाणी लोगो तुम्हाला दिसतोय, राऊत मर्ली राऊत कुटुंबाचा लोगो किंवा आपलं एक चिन्ह आपण स्वीकारलेलं आहे, हे चिन्ह नेमकं काय आहे याचा अर्थ तुम्हाला यापुढे सांगतील त्या म्हणजे उन्नती राऊत. त्याच्यासाठी मानचिन्ह किंवा आपल्या पुस्तकासाठी एक हे करण्यासाठी जेव्हा ठरलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो विचार आला होता तो म्हणजे जो आम्ही वंशावळ काढत होत्या, लक्षात आलेली गोष्ट अशी होती की आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान हे होतं की दीर्घायुष्य आपल्या कुटुंबांमध्ये बऱ्याच जणांचं आहे, जे आपल्याला एक आदर्श देत आहे. आणि त्यासाठी जेव्हा विचार करायला घेतला तेव्हा सगळ्यात पहिलं सुचलेलं असं चिन्ह जे होतं ते होतं कासव. आपण कासवाला समृद्धीचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानतो, म्हणून या आपल्या लोगोमध्ये, मानचिन्हामध्ये मी तो कासव घेतलाय. त्याच्यानंतर आपला वाडवळ समाज, आपण वाडवळ म्हणूनच जास्त ओळखलं जातो. पानमाळी हे आपलं आधीचं जे वंशजांचं, आपल्या वंशजांचं हे शेतीमधलं जे माध्यम आहे त्या ह्याच्या दृष्टीने पानमाळी, पानाचं चिन्ह घेतलेलं आहे. आपण समुद्रकाठी बसलेलो असल्यामुळे समुद्र, आणि त्याचप्रमाणे आज जसे शेती हा विषय जरी आपला असला तरी आपण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्ञानाचा सागरही आहे, आपल्याकडे बरेच सुशिक्षित बऱ्याच मोठ्या मोठ्या क्षेत्रात गेले आहेत, म्हणून आपण पुस्तक हे चिन्ह घेतलेलं आहे. खुरपी हे आपलं शेतीमधलं महत्त्वाचं हत्यार असल्यामुळे आपण खुरपी घेतलेलं आहे. आणि या सगळ्यांचं महत्त्वाचं आपण न विसरण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले 7 कुटुंब म्हणून तो सेप्टॅगॉन म्हणजे आपला सप्तकोन घेतलाय, जो इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत आपले कुटुंब, मल्लीराव कुटुंबीय, आणि ते 7 रंग मी तिथे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं स्नेहबंध या शब्दातून आपण जे सर्व एकत्र आलो आहोत, तो कासवाच्या पाठीवर दिलेलं स्नेहपीठ आहे, त्याला स्नेहपीठ म्हणतात, जे सगळ्यांना एकत्रित करतं, ते इथे घेतलेलं आहे. आणि असा हा लोगो आपल्या मर्लीराव कुटुंबियासाठी आपण खास तयार करून घेतला आहे, जो आपलाच असणार आहे, तो कोणीही वापरू शकणार नाही आहे यापुढे. एवढ्या ह्याच्यानंतर मी आता आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षवर्धन जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर पुस्तकाचं प्रकाशन करतायत. बुडाभाट स्थानी वसले राऊत कुळ, कष्ट करण्या अपार सारे ते तत्पर, नोकरी धंदा करण्यास बेभान मन, स्थलांतर करुनी कामात रममान, बोर्डी स्थानी हिराजी राऊत जाती, दुग्ध पालनासह फुलवती शेती, शिवाचे असते कार्य महान, कृषी शिक्षण समाजाचे भान, गाजविले कर्तृत्व मुकुंद सुतांनी, काशीनाथ मंगळ्या कर्तबगार केशवांनी, भ्रमंती करता स्वप्ने बाळगी उराशी, वाणगाव केतखाडी खोगले तनाशी, जया तया फुलविले त्यांनी मळे, बंधूसह देमणभाटी स्थानापन्न सगळे, जय जवान नारा अण्णांचा, जय विज्ञान ध्यास आप्पांचा. अंकाचं प्रकाशन होते आहे. या अंकामध्ये मर्ली राऊत कुटुंबाचा संपूर्ण सार सांगणारी एक कविता, अंकाच्या वाशिनींचा स्नेह, धाचरांचे बोबडे बोल, ह्या सगळ्याचंच संकलन या अंकामध्ये आहे. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.
आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी डिक्लेअर करते आणि आपल्या सर्वांना इथे उपस्थित असलेल्या या स्टेजवरील मान्यवरांना असंच दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. असल्यामुळे मी फक्त आभाराचं जे कामं असते माझ्या कुटुंबियातर्फे तेवढं मी बोलणार आहे. पण 2 शब्द बोलायला पाहिजे, 3 मिनिटाची वेळ आहे, त्यामुळे मी थोडंसं बोलू इच्छितो. आमच्या लहानपणी आम्हाला मंगळ्या मुकुंद, केशव मुकुंद आणि काशीनाथ मुकुंद हे आजोबा एवढ्यापुरतीच आमची माहिती होती. जसे जसे आम्ही मोठे होत गेलो तशा आमच्या आईने म्हणण्यापेक्षा आमच्या बाईने आणि तुमच्या समोर बसलेल्या सर्वांच्या सोना हातून एक तो तसा सोना हातून म्हणजे आमची आई हे कॉम्प्युटर आजच्या युगात जसं कॉम्प्युटर आहे तसा तो आजही कॉम्प्युटर आहे की आज प्रत्येक भाचरं म्हणा म्हणजे राऊत कुटुंबातली सर्व कुटुंबातली माणसंची माहिती आमच्या मोठ्या घरच्या कुटुंबातली माहिती आजही ती जन्मवेळ फक्त इंग्रजी महिन्यात न सांगतात की फक्त मराठी महिन्यात म्हणजे श्रावणाचा, भादव्याचा, याचा, आश्विनाचा असं ती आजही परफेक्ट सांगते की माझ्यापेक्षा वचिताई किती मोठी किंवा माझ्यापेक्षा गोट्याभाऊ किती लहान हेही ती आज सांगू शकते. आज ती या ठिकाणी नाही आहे कारण वृद्धापकाळाने काळाने जवळजवळ तिचं आता 93व्या वर्षात पदार्पण आहे, त्यामुळे ती काही येऊ शकली नाही आणि तिची जरी इच्छा असली तरी आम्ही काय तिला आणू शकलो नाही हे आमचं दुर्भाग्य आम्ही समजतो. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आमचे ह्या 3 आजोबापर्यंत आमची मर्यादा होती. पण गेल्या 55-56 वर्षापूर्वी एका वेगळ्या कुटुंबाची म्हणजे तुमच्याच कुटुंबाची म्हणजे भाची मामाकडेच गेली अशी आमची जनिताई आणि तिकडली मंदाकिनी कृष्णराव आज त्या बाईची जागा आमची हेमाताईने घेतलेली आहे. ह्या कुटुंबाची 55-56 वर्षापूर्वी आमचं नातं झालं. मी अतिशय त्यावेळेला लहान होतो, त्या ठिकाणी मी जाऊन राहायचो. आज या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून जे आपले शिवराम भास्कर राऊत म्हणजे आम्ही त्यांना अण्णाच म्हणतो, हे अण्णा त्यावेळेला खरोखर त्यावेळेला त्यांचीही काय खूप मोठी परिस्थिती नव्हती, पण त्यांनी शून्यातनं फार मोठं उभं केलं. त्यांच्याबद्दल सांगितलंही गेलं. त्यांची जी काय पदं भूषवलेली आहेत वर्षानुवर्ष गेल्या 55 वर्षापासून मी जाणतो की त्यांचं जे कर्तव्य होतं त्यांची जरी त्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती होती पण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीची जाणीव अशी कधीच भासू दिली नाही. त्यांचे मित्र, त्यांचे जो परिवार म्हणजे मित्रमंडळी खास करून हे मोठे लोकच त्यावेळेला होते. आमचे नाना तसे सामाजिक याच्यामध्ये जास्त वावरत नसतात. अण्णा त्यावेळेला फार पुढे असत. पूर्वी त्यांचा दुधाचा धंदा होता, नंतर त्यांनी गवताच्या व्यापारामध्ये त्यांनी प्रगती केली. त्याच्यानंतर त्यांनी शेतीवाडी आज त्यांची सांगितलं की ते फारच मोठ्या प्रमाणात आज ते करत आहेत. आणि आमचे नाना या ठिकाणी आज नाही आहेत. आमचे तुकाराम दादा आहेत, ते देखील हे त्यावेळेला एकत्र कुटुंब होतं. आणि आमची बहीण 1970 साली दिवंगत झाली आणि आज त्यामुळे मला अतिशय या ठिकाणी म्हणजे त्याचं वाईट वाटते. कारण आमची ती बहीण बऱ्याचशा या ठिकाणी बसलेल्या ज्या काही मंडळी असतील त्यांना ती माझी बहीण आहे असंही कदाचित कल्पना नसेल, पण माझी ती वडिलांच्या पहिल्या बायकोची मुलगी, त्यामुळे माझं आणि तिचं जे नातं एक होतं हे मी कधीच त्याचं सावत्रपणाचं किंवा याचं माझ्या सख्ख्या बहिणीचं मी ते नातं मानलेलं होतं. आणि या ठिकाणी आमच्या नानांचेच बहीण बेबीताई, आज बेबीताईचं एक आठवण सांगतो की त्यावेळेला बेबीताई एक चांगल्या गायक सांगितलं तरी काय त्याला म्हणजे वावगं वाटणार नाही. त्या अनाडीमधलं गाणं बोलायचं ना, आजही माझ्या त्या अनाडीच्या गाण्यामधले माझी सूर माझ्या कानामध्ये आहेत. अशा प्रकारे म्हणजे शिवाअण्णा यांच्या कुटुंबाशी आमचा त्यावेळेला संबंध आला. आज या ठिकाणी मला 3 मिनिटं झालीच मला ते जवळजवळ, त्यामुळे मी जरा त्या सावधान ते बोलतो.
मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, भरपूर लोकांनी भरपूर वक्त्यांनी ह्या कुटुंबाच्या ह्या मेळाव्याविषयी सांगितलं. आज मला माझा अनुभव मी सांगतो की गेले 5 वर्षापासून, त्याच्या अगोदर हे एवढं नव्हतं. आमच्या शाळेमध्ये 50 वर्षापूर्वीची जी SSCची बॅच होती त्यांनी देखील असा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला. आणि हे सगळं हे का झालं की जे मोबाईल आले किंवा हे व्हॉट्सअप आहे, आपण हे सगळ्या ह्या गोष्टी म्हणतो, त्याला जुन्या लोकांचा काही विरोध आहे, हे सगळं बिघडवण्याचं काम आहे. पण मला वाटतं तसं नाही आहे. त्याचा जर उपयोग घेतला तर तो चांगला उपयोग करता होता. आणि या व्हॉट्सअपमुळे ह्याच्यामुळेच हे संबंध येत गेले आणि असे बहुतेक ठिकाणी मेळावे आज साजरे होतात आहे. त्यातलाच हा भाग अण्णांचा त्याच्यामध्ये मुख्य भाग किंवा आमच्या दत्तमामा म्हणजे बंधुमामाचा एक त्याचा सहभाग, प्रकाश आणि इतर सर्व राऊत कुटुंबीय, सर्वांची मी काय नावं घेऊ शकत नाही, पण सर्व राऊत कुटुंबियातली ह्यांनी हा जो मेळावा साजरा केला. आणि या ठिकाणी ह्या मेळाव्याला खास करून आमची आई ही त्यांची माहेरवाशी, पण आम्हालाही त्याच्यात आमच्या भावंडांना बोलवलं, आमच्या मुलींना देखील निमंत्रण दिलं होतं, पण काही कारणामुळे त्या या ठिकाणी येऊ शकल्या नाही. त्याबद्दल मी या राऊत कुटुंबियाची किंवा मरी राऊतच्या पूर्ण कुटुंबियाची मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने महिलांनी समृद्ध केल्यासारखं वाटतं. पुरुष मंडळी फार कमी उपस्थित आहेत. आजच्या खरं तर हा सोहळा ज्यांच्यामुळे आज आपण इथे सादर करतोय ते आपले पूर्वज. आपण वाडवळीत म्हणतो की आपल्या पूर्वजांनी काळखान घडाला बकाळ बांधली. त्यांच्यामुळे आज आपण इथं आलेलो आहोत. आज आपल्या सुविध बहिणी, आत्या, माझ्या भाऊजाई, माझे भाऊजी, माझे जावई, माझे चुलत भाऊ, हे सगळे बसलेले मला पाहून फार अभिमान वाटतोय. हा अभिमान एवढ्यासाठी वाटतोय की अण्णांनी सांगितलं 40 वर्षापूर्वी आपली काय परिस्थिती होती. आपल्याकडे साधी सायकल नव्हती. सायकलवर बसलेला माणूस पाहिला ना, तरी आमच्या काकांनी सायकल आणली होती तर किती लोक असं सायकल कशी आणली ती बघायला आले होते. अशी आपली त्यावेळेला परिस्थिती होती. तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत हे आपल्या पूर्वजांची फार मोठी पुण्याई आहे आणि त्या पुण्याईमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. तर ते आपण कधी विसरून जाऊ नये. आणि आपला जो सार्वजनिक जीवनाचा भाग आहे, हा सार्वजनिक जीवनाचा भाग आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. सुखादुःखाला आपण सांगतो, लग्नाला तो आपण अहेर करतो, अहेर केल्यानंतर पाकिटाचं नाव लिहिलं जाते, पण आपण ज्यावेळेला प्रेतावर जातो, दुःखाला जातो, तेव्हा तिथे लिहत नाही. ते न विसरण्याचा, न लिहिण्याचा अहेर असतो तो. आणि म्हणून आपण जोशी सरांनी सांगितल्यासारखं की प्रत्येक ठिकाणी माणूस हातातलं काम टाकून जो धावतो, या वेळेला शेवटच्या क्षणी जातो. हे जोशी सरांनी केलेलं वक्तव्य आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आपण लोक जे आहेत, जे आहेत, अमेरिकेपर्यंत पोहोचले आहेत. आजच्या घडीला आपले एवढे सुविध लोक आहेत की अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि सर्वांनी आजपर्यंत जसं सहकार्य केलं आहे आणि शिवआण्णाच्या पुढाकाराने हा मेळावा संपन्न होत आहे, एवढं सांगून मी माझे 2 शब्द पुरे करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित ज्येष्ठ आणि सर्व आप्तेष्ट, असावे सुंदर आपुले घरटे छान असं प्रत्येक माणसालाच वाटत असतं. आणि अगदी पक्षीसुद्धा काडीन काडी सूतन सूत जमवून आपलं घरटं तयार करतो आणि आपल्या पिल्लांना निवारा देण्याचा प्रयत्न करत असतो. कुटुंब ही सर्वात जुनी पायाभूत अशी सामाजिक संस्था आहे. आणि मला असं वाटतं की आज ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सर्वांची जननी कुटुंब संस्था आहे. या कुटुंबात विविध संस्कारांच्या छायेत, संस्कृतीमध्ये आपण वाढतो, बहरतो. ज्या कुटुंबामध्ये सुख, सौख्य, समाधान असतं, ती मुलं पुढे जाऊन म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे एक बहारदार व्यक्तिमत्व बनतं. आणि ज्यांना हे सुख, सौख्य मिळत नाही, समाधान मिळत नाही, ही मनःशांती मिळत नाही, त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं अधुरं राहतं. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी आता ह्या नवीन पिढीला, म्हणजे आमची पिढी जे आहेत उपस्थित, त्यांना सर्वांना मी हे आवर्जून सांगेन की आपण ज्या संस्कारामध्ये वाढलो, ज्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाढलो, ते संस्कार अगदी मनात
खोलवर ठेवून तसेच्या तसे आपल्या मुलांना द्यावेत आणि ही मुलं सुद्धा पुढे जाऊन अशाच प्रकारे एकत्र येतील आणि हे स्नेहबंध टिकवून धरतील असं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. तर असंच मार्गदर्शन आपण त्यांना केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा नात्यातला दृढ नातेसंबंध हे अधिकाधिक दृढ होऊन आपण अधिकाधिक पुढे म्हणजे पुढची पिढीसुद्धा एवढीच जवळ येऊ शकेल ह्याच भावना मी आता व्यक्त करते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद. पुन्हा असं स्नेह मेळावा ह्या आता जे बालगोपाळ आहेत त्यांचाही पुढे व्हावा अशी आशा इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आणि मरलीदास कुटुंबीयचे सगळे आप्तेष्ट नातलग आमच्या मामांच्या कुटुंबाच्या बाबतीत सगळं खूप काही सगळ्यांचंच झालं बोलणं. पण मला एक ह्या कुटुंबामधील एक खास व्यक्तीचा उल्लेख करावा असं वाटतो. ते म्हणजे आमचे बंड्या मामा, की त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या ना, म्हणजे मला फार इंटरेस्ट असायचा त्यांच्या गोष्टीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या. तर मला आता ह्या पुस्तकामध्ये त्याचा किती उल्लेख आहे हे का माहिती मिळत नाही, पण अक्षरशः मी म्हणतो की त्यांनी जे मला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचं एक पुस्तक तयार झालं असतं. एवढं सुंदर त्याने सांगितलं होतं की मी कसा जगलो. म्हणजे म्हणे की बेळगावला ट्रेनिंग झाल्यानंतर ज्यावेळेला मला बोटीत बसवलं ना त्यावेळेला सांगते मी हमजून गेला की माय साली तक्ती सल्ली आता मी काय परत येईन. म्हणजे खरोखर म्हणजे त्यांनी मग निव्वळ म्हणे सुभाषचंद्र बोस आणि हिटलरांचं चांगलं होतं म्हणून आम्ही भारतीयांना आम्हाला जगून तरी ठेवलं. आणि त्यांनी एक एक गोष्टी सांगितल्या की ते हिटलरने कसं एकेकांना मारलं, काय केलं. नंतर आम्ही 2.5 वर्ष जेलमध्ये असताना आमचे काय हाल झाले. पण म्हणे जर्मनीचे सगळे पुरुष मंडळी म्हणे युद्धातच होते. पूर्ण कारखाने म्हणे तिकडच्या स्त्रिया चालवत होत्या. पण जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर हे बर्लिनला जेलमध्ये होते. त्यांनी सांगितलं होतं की म्हणे आम्हाला जेलमध्ये सुटलं. जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर सुद्धा तिकडच्या जर्मनी बायकांच्या डोळ्यामध्ये जो करारीपणा होता ना तो म्हणे मी अजून पण विसरलेलो नाही. आणि मला खास उल्लेख करावा वाटतो की मामाने खरोखर जे मला जे म्हणजे खूप मी गोष्टी केल्या त्यावर्षी ते खरोखर आणि त्यांच्या मुलांना पण सांगितलं की म्हटलं फार सुंदर पुस्तक पण झालं असतं पण आपलं एक चुकलं की त्यावेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी लिहून नाही ठेवल्या. ते कोणाला आठवत असेल तर त्यांनी नंतर ते खरोखर अगदी लिहून द्यावं. त्याचं फार सुंदर आत्मचरित्र द्यावी. दुसरं असं की आमच्या मामांबद्दल सगळ्या मामांबद्दल तर शशिकांतबाईंनी तर सगळं सांगून झालेलं आहे. आणि दुसरं आमच्या आपामामाबद्दल एक खास सांगायचं आहे की ते शिक्षक असताना त्यांनी ठराविक जे विद्यार्थी होते म्हणजे हुशार विद्यार्थी काहीही मानधन न घेता त्यांनी जवळजवळ 2-2, 3-3 महिने आपल्या कुटुंबामध्ये ठेवून त्यांना शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मी आमचे शशिकांतबाईसारखे सुद्धा मी म्हणेन की त्यांच्यामुळेच घडलेले आहेत. एक आपण कसं म्हणतो की कुणाचं तरी एक गॉडफादर असावा लागतो तर त्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. तर एक मामांचं आमचं फार आणि बाकीचे आमचे दत्तमामाबद्दलचा स्वभाव फार गरीब सगळ्या कुटुंबाला घेऊन चालले त्यावेळेला. आणि बाकीचं तर सगळ्या कुटुंबाबद्दलचं सांगितलेलं आहे. मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. माझे जमलेले सर्व माहेरवासीय त्याच्यामध्ये माझ्या बहिणी असणार, माझे भाऊ असणार, माझे काका असणार, माझे आजोबा असणार आहेत आणि माझे भाऊजी देखील असणार आहेत. आजच्या जर कार्यक्रमाला मी या ठिकाणी आले नसते तर माझ्या आयुष्यातल्या एका प्रचंड मोठ्या अशा सुखाला मी मुकले असते असं मी म्हणेन. सोमवंशी क्षत्रिय म्हणजे वाडवळ. सोमवंशी क्षत्रिय म्हणजे वाडवळ. ज्यावेळी 1000 वर्षापूर्वीच्या मागे जाऊन मला असं म्हणता येईल की बिंबिसार राजा हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला आला आणि हा बिंबिसार राजा जेव्हा कोकण किनारपट्टीवर आला तेव्हा त्याच्याकडे जवळजवळ 27 अशी कुळं होती. त्याच्या मोहिमेमध्ये जी 27 कुळं होती त्या 27 कुळामधली बहुतेक कुळं म्हणण्यापेक्षा 27 ते 27 कुळं ही वाडवळ समाजातली होती. मग
त्यानंतर त्याने सत्ता विस्तार केला आणि म्हणजे आपण वाडवळ आहोत, त्याहीपेक्षा आपण राऊत कुटुंबीय आहोत, परंतु आपण प्राचीन काळामध्ये देखील आहोत, आपण अर्वाचीन काळामध्ये आहोत आणि आपण छाप मध्ययुगामध्ये देखील सोडलेली आहे. अण्णासाहेब चुरी, अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, त्यानंतर बरीचशी अशी दिग्गज मंडळी यांनी 28 मार्च 1920 रोजी आपल्या समाजाची एक संघटना स्थापन करून एक व्यासपीठ प्राप्त करून दिलं आणि त्यानंतर आपण एका बंदिस्त अशा चाकोरीमध्ये न बसता आपल्याला व्यासपीठ, सभा, संमेलन, जात, त्यानंतर एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शिस्तबद्ध जातीच्या चाकोरीमध्ये आपण बसू लागलो. त्या पूर्वी आपली जी ओळख होती ती एक वाडवळ शेत करणारा, परंतु आपल्याला व्यासपीठ असं भक्कम असं व्यासपीठ नव्हतं आणि ते व्यासपीठ ह्या दिग्गजांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर आकाशवाणीच्या केंद्रावर अस्मिता वाहिनीने जवळजवळ 16 बोलीभाषेचा परिचय करून देण्याचा, अस्मिता वाहिनीने 16 बोलीभाषा बोलण्याचा प्रयत्न किंवा परिचय करून देण्याचा जो प्रयत्न केला होता, त्या बोलीभाषेमध्ये देखील आपल्या वाडवळी बोलीभाषेचा देखील अंतर्भाव आहे, समावेश होता. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी आपल्याला उच्च पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या आहेत. हा जरी मनोगताचा जरी भाग असला तरी या टप्प्यातून मला मनोगताकडे यायला आवडेल. तर हा अतिशय भव्य, दिव्य आणि बहुआयामी असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 8 मार्च रोजी मला वाटते पहिली सभा देमणबट या ठिकाणी झाली होती. त्यावेळी मी योगायोगाने आले होते आणि त्या ठिकाणी सभेला मी हजरही राहिले होते. एकंदरीत कामाचा व्याप होता हा प्रचंडच होता, तरी देखील प्रत्येकाने सिंहाचा वाटा, कुणी खारीचा वाटा घेऊन हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि यशस्वी करता येईल याकडे प्रत्येकाचाच कटाक्ष होता. आणि किंबहुना तो कटाक्ष नव्हता तर तो कटाक्ष सत्यामध्ये उतरवला, म्हणूनच आज एवढा सुंदर कार्यक्रम हा आपल्याला सत्यात उतरताना दिसतोय. या ठिकाणी बरीचशी मंडळी आपल्या डोळ्यासमोरून जातात येतात, फक्त आपण दाखवण्यापुरता हसतो, पण कोणाचं कोण हे बिलकुल कोणाला सांगता येत नाही. त्यातल्या त्यात मला माझ्या आईचा अभिमान वाटतो की बऱ्यापैकी नाती ती कायम आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अगं संगीता, तुला हे कसं माहिती नाही, ते आपल्या त्या आपल्या ह्या काकी, त्या आपल्या त्या काकी. हा संपूर्णपणे ठेवा आमच्याकडे तिच्याकडून आलेला आहे. लाज वाटते वास्तविक पाहता, कमीपणा पण मान्यवरांनी म्हटलेलं आहे की कमीपणा घ्यायला काहीच हरकत नाही, पण तो कमीपणा या अंकाच्या रूपाने, या कार्यक्रमाच्या रूपाने, या नात्याच्या रूपाने निश्चित कमी होणार आणि कमी व्हायलाच हातभार लागेल. मागेच मान्यवरांचे असलेले सगळे मान्यवर आणि इथे प्रेझेंट असलेले सगळे मरली कुटुंबीय. मी ॲक्च्युली टीचर नाही आहे, त्याच्यामुळे मी भरपूर जास्त मोठं वक्तृत्व करू शकत नाही. पण ज्यावेळी मला बाबांनी सांगितलं की इथे कार्यक्रम आपल्या सगळ्या कुटुंबाचा करायचा आहे, त्यावेळी म्हटलं की मी येऊन काय म्हणजे मी ॲक्च्युली येऊन काय करणार आहे, पण जर मी आले नसते तर मी काय मिस केलं असतं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल शिवा अण्णांची ओळख झाली आणि मला अण्णांची आठवण आली, अगदी त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व. सेकंड थिंग, शशिकांत आत्यांची ट्रुली इन्स्पिरेशनल स्पीच, आय जस्ट लव्ड इट. सेकंड थिंग, आमचे आजोबा A.K. राऊत सर, पुष्पलता मॅडम, वसंत आजोबा आणि विंदाजी ह्यांच्याकडे माझं पूर्ण शिक्षण गेलं. मी शाळेत असताना देवणभाटला होते. 10वीची 9वीची 8वीच्या गणिताचा क्लास मी वसंताच्यांकडून शिकलेले आहे. आजोबा, थँक्यू सो मच, सो व्हेरी मच. सेकंड थिंग, बंधू नेहमी भेटत असतात. मला अतिशय म्हणजे खूप आनंद होतो की मी आज ह्या कार्यक्रमाला आली. बाबा थँक्यू मला आमंत्रण केल्याबद्दल. सेकंड थिंग इज, सांगायचं झालं तर अण्णा काही पांडुरंग मंगळ राऊत माजी सैनिक म्हणून सगळ्यांना सुपरिचित आहेत. त्यांनी फुलवलेलं नंदनवन, ऑफकोर्स काही सुमन पांडुरंग मंगळ राऊत यांच्या साथीने त्यांनी फुलवलेलं नंदनवन हे खोकराला आपल्याला बघायला मिळते. त्यांची 4 मुलं 8 मुली, हा एवढा मोठा परिवार ही कोणाच्या दृष्टिक्षेपापासून लपलेला नाही. आणि त्यांच्या 6व्या मुलाची श्री प्रकाश पांडुरंग राऊत यांची मी ज्येष्ठ कन्या. आता मला जास्त वेळ नाही आहे, मी बोलत नाही आहे.
पण बोलायचं झालं तर मी जसं सरांनी सांगितलं, सर मला माझ्या पंजोबांचं नाव माहिती आहे, मंगळा कैलासवासी मंगळा मुकुंद राऊत आणि त्यांचे मुलं कैलासवासी पांडुरंग मंगळा राऊत आणि त्यांची ही सगळी मुलं आणि त्यांची मी नाव. आता सगळ्या त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बाबा सगळ्यांना माहितीच आहेत. साम टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचं नावलौकिक मिळवलेलं आहे. त्यांना त्यांच्या भावंडांची खूप मोलाची साथ लाभली. आजही आजच्या पिढीतही आमचं 12 जणांचं मोठं कुटुंब एकत्र राहत आहे. आय एम सो प्राऊड ऑफ दॅट. आणि मी ह्या मर्री कुटुंबात जन्माला आली आणि मला आजचा हा कार्यक्रम बघायला मिळतोय. आय एम सो लकी. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच.